मंडळी, जवळपास मागील 3 महिन्यांपासून पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाने बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय। हे प्रकरण सातत्याने चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे पंकज देशमुख हे जळगाव जामोदचे भाजप आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे ड्रायव्हर होते। 3 मे 2025 या दिवशी त्यांचा मृतदेह एका शेतात संशयास्पद स्थितीत आढळून आला होता। त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता पोलिसांनी परस्पर अकोला येथील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं आणि मृत्यूची आत्महत्या म्हणून नोंद देखील केली। मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख आणि नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीसाठी जिल्ह्यातील विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत। संशयित आरोपी मोकाट असून पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित झालेत। भाजप कार्यकर्त्यांकडून धमक्या येत असतानाही आपल्या पतीच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सुनीता देशमुख या वणवण फिरतायत। अशातच मंगळवारी त्यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मोठी खळबळ उडवून दिली। पतीच्या हत्येत आमदार संजय कुटे यांच्या स्वीय सहाय्यकांसह इतर 2 व्यक्तींचा सहभाग असून त्यांना मदत करणाऱ्या 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावही सुनीता देशमुख यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिली आहेत। ते सर्व संशयित कोण आहेत? पंकज देशमुख यांच्या मृत्यूमागे नक्की कारण काय? बुलढाण्यात मस्साजोगची पुनरावृत्ती झाल्याचं का बोललं जातंय? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र भूमी। मंडळी, पंकज देशमुख हे गेल्या 22 वर्षापासून भाजप कार्यकर्ता व आमदार संजय कुटे यांचे वाहन चालक होते। 3 मेच्या दिवशी जळगाव जामोद येथील ब्राह्मणपूर रोडवरील एका शेतात पंकज देशमुख यांचा मृतदेह रुमालाला लटकलेल्या अवस्थेत आणि संशयास्पद स्थितीत आढळून आला होता। त्यावेळी त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचं देखील बोललं जातंय। असं असताना जळगाव जामोद पोलिसांनी या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना न देता पंकज देशमुख यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केलं। त्यांच्या मृत्यूची नोंद आत्महत्या म्हणून केली। पण पंकज देशमुख हे दिलखुलास व्यक्तिमत्व होते। ते कोणत्याही तणावात नव्हते, त्यामुळे ते आत्महत्या करू शकत नाहीत असं परिसरातील नागरिकांना वाटतंय। तर त्यांनी काही शेती विकत घेतली होती आणि त्या शेतीवर काही राजकीय व्यक्तींचा डोळा होता। तसेच ते कंत्राटदार होते। त्यांच्या कंत्राटांमुळे आमदारांचे पीए निलेश शर्मा यांच्या कामावर परिणाम होत होता। त्यांची बिलं निघत नव्हती। याचा राग मनात धरून ही हत्या केल्याचा आरोप पत्नी सुनीता देशमुख यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक व बुलढाणा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून त्यांच्या पतीच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे। कारण जळगाव जामोद पोलिसांचा तपास संशयास्पद असून त्यांच्यावर आपला विश्वास नसल्याचं त्यांनी म्हटलंय। यापूर्वी 8-9 वेळा निवेदन देऊनही त्यावर काही कार्यवाही झाली नाही। सत्ताधारी शिंदे गटासह विविध विरोधी पक्ष नेत्यांचा समावेश असलेल्या न्याय हक्क जन आंदोलन समितीच्या वतीने 3 जुलैला जळगाव जामोद शहर बंद ठेवलं होतं। मात्र तरीही सीआयडी तपासाची मागणी अजून मान्य झालेली नाहीये। मुख्यमंत्री साहेब पहलगामच्या भगिनींचं कुंकू पुसलं म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं। इथं भाजप कार्यकर्त्यांच्या पत्नींचं सिंदूर रोज पुसलं जातंय। त्यासाठी काही करणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुनीता देशमुख यांनी अशी भावनिक पोस्ट लिहिली होती। या प्रकरणात सुरुवातीपासूनच राजकीय कनेक्शन आणि दबावाचे आरोप होत असताना जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनी पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती। त्यामुळे हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं बनत चाललंय। दरम्यान मंगळवारी 22 जुलैला सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील संशयितांची नावेच दिली। त्यात आरोपी म्हणून आमदार संजय कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश शर्माचं नाव असल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। त्याच्यासोबत आमदारांचा निकटवर्तीय नातेवाईक गजानन सरोदे आणि कंत्राटदार परीक्षित ठाकरे याच्या नावाचाही समावेश आहे। तर या संपूर्ण प्रकरणात संशयित आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित आणि गोपनीय विभाग कर्मचारी सचिन राजपूत यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप सुनीता देशमुख यांनी केलाय। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आणखीन एक धक्कादायक खुलासा केलाय। त्यांनी सांगितलं की भाजप कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत आहेत, त्यामुळे आपलं आणि आपल्या मुलांचं काही बरं वाईट झालं तर त्याला सरकार जबाबदार असेल। जर लवकर न्याय मिळाला नाही तर आपण आमरण उपोषण करू असा इशाराही सुनीता देशमुख यांनी दिलाय। दरम्यान आमदारांशी संबंधित व्यक्तींशी संशयित म्हणून नावे आल्याने बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। पंकज देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणाला 3 महिने होत आलेत, तरीही अजून पोलिसांनी आतापर्यंत काही तपास केला हे जाहीर केलेलं नाहीये। आता सुनीता देशमुख यांनी संशयित आरोपींची नावे समोर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक त्यांच्यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे या प्रकरणाचा तपास
मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील करत असून त्यांच्याकडून सुनीता देशमुख यांचा जबाब नोंदवल्याचं सांगत त्यांच्या ज्या शंका आहेत त्यांचं निरसन करण्याचं काम चालू असल्याची माहिती DYSP पाटील यांनी दिली आहे। मात्र सुनीता देशमुख या पोलीस तपासावर समाधानी नाहीत, त्यामुळे या प्रकरणात पुढे CID ची एंट्री होईल का आणि निष्पक्ष चौकशीतून पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाचं कोळं उलगडणार का, यावरील तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सोबतच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। धन्यवाद।